महाराष्ट्रात प्रथमच अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा 25 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे। माता महाकाली शक्तीपीठ सेवा ट्रस्ट अरणचे 108 महंत राहुल मुनी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे। ही यात्रा अरण सोलापूर येथील श्री महाकाली मंदिरातून सुरू होऊन सुमारे 200 किलोमीटरचा प्रवास करत 10 दिवसात पुण्यातील श्री तुळजाई मंदिर येथे 4 मे रोजी समारोप होणार आहे। या पदयात्रेत 3000हून अधिक साधू संत महंत नागा साधू किन्नर आणि वारकरी संप्रदायाचा सहभाग अपेक्षित आहे। तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरही यात सहभागी होणार आहे। यात्रेदरम्यान हिंदू धर्म संरक्षण, सनातन संस्कृती, गोमाता संरक्षण, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर जनजागृती केली जाणार आहे। प्रत्येक गावात कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात येणार असून प्रशासनाकडून सुरक्षा आणि व्यवस्थेची तयारी सुरू आहे। येत्या 25 तारखेला अखंड हिंदू राष्ट्र निर्माणासाठी पदयात्रा निघणार आहे। सोलापूरमधून अरण गावामधून ही पदयात्रा सुरुवात होणार आहे आणि पुण्यातील तळजाई टेकडी या ठिकाणी समापन होणार आहे। तर आपल्यासोबत काही या पदयात्रेचं नियोजन करणारे मंडळ आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात की कसं असणार आहे या पदयात्रेचं नियोजन। नमस्कार, जय श्रीराम, जय शिवराय। येत्या 25 एप्रिलला अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा महंत 108 राहुल गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान होत आहे। तर या अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रेमध्ये एक विषय असे आहेत की हिंदू धर्मावरती जे ज्या काळी संकट आले त्यावेळेस ऋषीमुनी साधू मुनींना पुढे यावं लागलं। जसं भरतखंडे नरदेही प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती, भारत भूमीमध्ये जन्म परम पवित्र मानला जातो। पण आज अशी भूमी झाली की हिंदू धर्मावरती ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस धर्माचं रक्षण करण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागला। पण कालांतराने धर्मावरती देव तर किती वेळा अवतार घेणार आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दैवत तयार झालं आणि त्या राजाच्या नंतर शंभू राजांनी धर्माचं रक्षण केलं आणि शंभू राजाच्या नंतर या महाराष्ट्रात त्या पावनभूमीमध्ये साधू संतांनी धर्माचं रक्षण केलं। म्हणजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडत। आता धर्मावरती संकट काय आलं तर लव जिहाद, लँड जिहाद, गो हत्या असेल, IT जिहाद असेल, आता सोशल मीडिया जिहाद, असे असंख्य जिहादी वृत्तीची पैदाश या भारत भूमीमध्ये जन्माला आल्यानंतर धर्मावरती संकट येणार आणि ते संकट कुठंतरी परतून लावण्यासाठी महंत राहुल गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जी अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा निघते, त्या पदयात्रेमध्ये प्रत्येक मुकामी ठिकाणी भजन, प्रवचन आणि हिंदुत्ववादी वक्त्यांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे। महाराज, नेमकी का गरज पडली आणि अरणगावच का निवडलं गेलं आणि हा संपूर्ण प्रवास कसा असणार आहे? अरणगाव म्हणजे असं आहे की ते संतांच्या जन्मस्थान आहे आणि त्यांच्या पावन भूमीमध्ये ही सुरुवात केलेली आहे। येणाऱ्या 25 एप्रिलला अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा आरणमधून प्रस्थान करेल व त्याचा शेवट 4 मे तळजाई मंदिर येथे पूर्ण होईल। कारण ही महाराष्ट्रात पदयात्रा जी निघणार आहे एकट्याची नसून सकल हिंदू समाजाची आहे। हिंदूवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ही पदयात्रा आहे। जसं की लव जिहाद जे महाराष्ट्रात जे प्रकार घडतात त्याचा कायमचा नायनाट झाला पाहिजे, त्यासाठी ही एक पदयात्रा आहे। दुसरी गोष्ट, धर्मांतर, विविध आपल्या एवढा पवित्र धर्माला विविध प्रकारे धर्मांतरण करायला लावण्यात येत आहे। त्याचा प्रकार आपल्या महाराष्ट्रात ज्यादा होतोय, त्याचा एक कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे, ह्यासाठी एक पदयात्रा आहे। दुसरी गोष्ट, आपल्या गायीला राष्ट्रमाता दर्जा दिलेला आहे, आपण तिला आई मानतो। तर त्या गायींची कटाईला, कसाई खाण्याला, कत्तलखान्याला विविध प्रकारे त्याची प्रकार घडतात, ते कत्तलखाने बंद व्हावं होतं, ह्यासाठी एक आमचं आंदोलन आहे। दुसरी गोष्ट, आमचे धार्मिक स्थळ, मंदिरं, विविध प्रकारे आमच्या धार्मिक स्थळाला वारंवार त्याच्यावर वार होत्यात की त्याच्या एखादं पवित्र देवाचं स्थान असेल तर त्याच्या कडेला कब्र बांधून हिरवी चादर टाकून तिथे त्यांचा देव तयार होतो। असे भरपूर प्रकार महाराष्ट्रात आहे, ती कायमचा उकडून काढण्यासाठी एक साधू संतांची पदयात्रा आहे। आपण पाहतो की वेगवेगळे जिहाद असतील, ते जिहाद बंद करण्यासाठी हे संपूर्ण आपण ही पदयात्रा करताय किंवा वेगवेगळ्या ज्या काही मागण्या असतील त्यांना कसं स्वरूप असणार आहे आणि सुरक्षा यंत्रणा कशी असणार आहे आरण ते पुण्यापर्यंत? यात्रेमध्ये प्रशासनाला सर्व पत्रव्यवहार झालेला आहे। सुरक्षा हा गृह खात्याचा प्रश्न आहे। सुरक्षा म्हणावे तर असं काही एवढं असुरक्षित वातावरण काढतोय असं काही भाग नाहीये किंवा आंदोलन वगैरे नाहीये। हे एक प्रबोधनपर पदयात्रा आहे। येत्या